एका मुलाचं लग्न जमलं आणि लग्नावेळी त्याने ती मागणी केली. चक्क लग्नातच ती मागणी केली आणि त्यानंतर मुलीच्या मंडळींनी अक्षरशः त्याला चोप दिलेला आहे. कपडे फाटेपर्यंत त्याला चोप दिला. असं काय घडलेलं आहे पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. जयपूर जवळील दौसा जिल्ह्यातील मंडारा भागामध्ये आजचा दिवस अत्यंत उत्साहाचा होता. हा परिसर तसा शांत आणि ग्रामीण जीवनशैलीचा जोडलेला, पण नांगल आणि बेजूपाडा या दोन गावांना जोडणारा हा विवाह सोहळा आज इथे एका वेगळ्याच उत्साहाची लहर घेऊन आला होता. नांगल गावाची कन्या निशा हिचा विवाह बेजूपाडा येथील विजेंद्र नावाच्या तरुणासोबत निश्चित झाला होता. दोन गावांमध्ये जेमतेम 11 किलोमीटरचे अंतर होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आणि नातेवाईकांमध्ये एक प्रकारचे आपुलकीचे आणि स्नेहाचे वातावरण होते. निशाच्या घरी म्हणजेच नांगल गाव लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. सुंदर मंडप सजवण्यात आला होता. रांगोळ्या, फुलांच्या माळा आणि लखलखणाऱ्या लाईट्सनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. आता वधूच्या आईच्या डोळ्यात एक अनामिक काळजी होतीच, पण त्याचसोबत आपल्या लाडक्या लेकीचा संसार सुरू होणार या विचाराने ओसांडून वाहणारा आनंदही होता. रात्री 9च्या सुमारास सप्तपदीचा मुख्य विधी होणार होता. आता सगळ्यांच्या नजरा आता वधूवरांवर आणि सोहळ्याच्या मंगलमय क्षणावर खेळल्या होत्या. वराचे आगमन आणि सोहळ्याचा आरंभ होता. संध्याकाळी 7 वाजता विजेंद्रची वरात नांगल गावात दाखल झाली. ढोल ताशांचा दणदणाट आणि उत्साहाची नाचगाणी आणि वऱ्हाडी मंडळींचा जल्लोष. गावातल्या रस्त्यावर वरात येणार लोकांनी दोन्ही बाजूंनी गर्दी केली. लहान मुले बक्षिसांच्या आशेने वरातीत धावत होती. वधू पक्षांच्या संपूर्ण मंडळाने नवरदेवाचं आणि वऱ्हाडी मंडळीचं आदराने स्वागत केलं. लग्नाचे विधी सुरू झाले. वधूवरांनी एकमेकांना हारी घालण्याची वेळ आली होती, परंतु त्या क्षणी ती घटना घडणार होती. अक्षरशः मुलीच्या मंडळींनी अक्षरशः मुलीकडील जे काही लोक होती त्यांनी अक्षरशः नवरदेवाला चांगला चोप दिला. कपडे फाटेपर्यंत त्या नवरदेवाला चोप दिलं आहे. मग असं या घटनेत काय घडलं? सगळं काही सुरळीत होतं. आनंदाने सगळीकडे आनंद होता आणि त्यानंतर अशी घटना घडलेली. अक्षरशः नवरदेवाला मुलीच्या मंडळींनी चांगला चोप दिला. गावातल्या रस्त्यावरून वरात येताना लोकांनी दोन्ही बाजूंनी गर्दी केली होती. लहान मुले अक्षरशः धावत होती. वधू पक्षाच्या संपूर्ण मंडळाने नवरदेवाचं आणि वऱ्हाडी मंडळीचं आदराने स्वागतही केलं होतं. आता मग अशी घटना घडणार होती की अक्षरशः कोणीही विचार केला नसेल. वधूवरांनी एकमेकांना हार घालण्याचा क्षण जवळ आला. तसा उपस्थित जनसमुदायाचा उत्साह शिगेला पोहोचला. तो क्षण होता 2 जीवांना, 2 कुटुंबांना आणि 2 गावामधील नात्यांना कायमच्या जोडणारा. सगळं काही अपेक्षेप्रमाणे हस्त खेळतं आणि मंगलमय वातावरण सुरू होतं. वधूवरांना एका व्यासपीठावर आणलं गेलं. 9 वाजेची वेळ जवळ होत होती आता लवकरच दोघांना. परंतु याच मंगलमय वातावरणाला एका क्षणात गालबोट लागलं. तणावाची निर्मिती आणि मग हट्टाचा प्रारंभ. मग असं काय घडलं पहा. अचानक मंडपातील वातावरण बदलायला वेळ लागला नाही. काहीतरी बिनसलंय याची जाणीव कुणालाच सुरुवातीला झाली नाही, पण वधूवरांच्या आसनाभोवती काहीतरी कुजबूज सुरू झाली. नवरदेव विजेंद्र काहीतरी बोलत होता आणि वधूकडे लोक त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू विजेंद्रचा आवाज वाढू लागला. त्याचे हात वारे वाढू लागले आणि दोन्ही बाजूंनी बोलणे तीव्र होऊ लागले. हा गोंधळ कशासाठी सुरू आहे हे उपस्थित लोकांना समजेना. नवरदेव काहीतरी मागतोय आणि तो हट्टाने मागतोय हे सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं, पण नेमकं काय हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घुसला. वधू पक्षाकडील शांत समजूतदार मंडळी विजेंद्रला शांतपणे सांगत होती, अरे लग्नाच्या वेळी असं काही मागत नसतात. विधी थांबले आहेत, इतकी तयारी केली आहे, लोक वाट पाहत आहेत. पण विजेंद्र ऐकायला तयार नव्हता. मग असं त्याने अक्षरशः काय मागितलेलं आहे ते तुम्ही पहा. आता विजेंद्र ऐकायला तयार नव्हता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि त्याच्या डोळ्यात हट्टाचा एक पक्का भाव होता. त्याचे काका त्याला वारंवार नको सांगू, सोडून दे असं सांगत होते, पण त्याने कोणाचंच ऐकलं नाही. वऱ्हाडी मंडळी, खास करून विजेंद्रचे कुटुंबीय त्याच्याच बाजूने उभे राहिले. मंडपात कुजबूज वाढली. स्त्रिया मुलांना बाजूला घेऊन उभ्या राहिल्या. वातावरणातील उष्णता वाढू लागली. साधे बोलणं आता वादविवादात बदलू लागलं. वधू पक्षाकडील काही जण पुढे सरसावले आणि त्यांनी नवरदेवाला समजावण्याचा आणखी एक प्रयत्न केला. तू असं का करतोयस? तुझंच लग्न आहे, विधी थोड्याच वेळात आहेत, असं काय मोठं आहे?
पण नवरदेव मात्र आपल्या एकाच मागणीवर ठाम होता, ते म्हणजे बोलेरो कार. आणि मग तो क्षण आला जेव्हा नवरदेवाने आपल्या हट्टाचे खरे कारण स्पष्ट उच्चारले. त्याची मागणी ऐकून संपूर्ण मंडपात स्तब्धता पसरली आणि त्यानंतर क्षणार्धात संतापाची लाट उसळली. हुंड्यात बोलेरो कार होय. सप्तपदी घेण्याच्या अगदी आधी त्याने ही आवाजावी आणि क्रूर अट स्पष्टपणे ठेवली. बोलेरो मिळाली तरच लग्न करीन, नाहीतर विधी करणार नाही, असे त्याने ठणकावून सांगितले. आता निशाच्या वडिलांना आणि कुटुंबाला हा एक जबर धक्का बसला होता. त्यांनी विजेंद्रला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. लग्नाची तयारी त्यांच्या ऐपतीनुसार झाली आहे, पण आता एवढ्या अचानक आणि मोठी मागणी पूर्ण करणे शक्य नाही. पण विजेंद्र आपल्या हट्टापणामुळे आंधळा झाला होता. त्याला फक्त त्याची बोलेरो हवी होती. त्याचा हा हट्ट आणि त्याने केलेला अपमान वधू पक्षासाठी असह्य होता. आणि मग क्षणाक्षणाला तणाव वाढत गेला. काही लोक मंडपाबाहेर पडून व्हिडिओ शूट करत होती, तर काही लोक भांडण वाढू नये म्हणून त्यांना थांबवत होती. नवरदेवाचा आवाज वाढत गेला आणि मग अक्षरशः ती घटना घडलेली आहे ते पहा. वधूकडचे लोक आता आक्रमक झाले. नवरदेवाचा आवाज चढत गेला. त्याचे काका पप्पूलाल मीना त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक हाणामारीच्या दिशेने सरकली. इतक्यात एक क्षण असा आला की जेव्हा वधूकडच्यांचा संयम सुटला. ज्या लग्न मंडपात काही क्षणापूर्वी आनंदाची गाणी सुरू होती, तो मंडप क्षणात रणांगणात बदलला. नवरदेवाला धरून लोकांनी जबर मारायला सुरुवात केली. त्याला अक्षरशः कपडे फाटेपर्यंत चोपला गेला. त्याचा काका पप्पूलाल जो त्याला पाठिंबा देत होता, त्यालाही लोकांनी सोडले नाही. लग्नासाठी जमलेला संताप आणि हुंड्याच्या मागणीमुळे आलेला राग वधू पक्षातील लोकांमध्ये फडफडून जागला. मंडपात अक्षरशः गदारोळ माजला. स्त्रिया किंचाळू लागल्या. नवरदेवाची व इतर मंडळीही हाणामारीत पाहताच जीव वाचवण्यासाठी तेथून ढूंग ठोकू लागली. क्षणात लग्नाचा सोहळा धुळीस मिळाला. विजेंद्रच्या बाजूने कुणीच उभे राहायला तयार नव्हते. त्याला आणि त्याच्या काकाला मारहाण झाल्यानंतर बांधून ठेवण्यात आले आणि मग अत्यंत बिकट परिस्थिती झाली. शेवट विजेंद्रच्या कुटुंबियांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस आले. त्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि बांधून ठेवलेल्या दोघांना सोडवले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण शांत झाले, पण लग्न मात्र कायमचे थांबले. एका तरुणाचा हट्ट आणि हुंड्याचा लोभ त्याच्याच लग्नाच्या नशाला कारणीभूत ठरलेला आहे. सप्तपदीच्या अगदी आधी त्याने केलेली बोलेरो कारची मागणी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाच्या क्षणाला विरजण टाकणारा क्षण बनून गेला. त्याचा हा अहंकार आणि गर्व केवळ त्यालाच नव्हे तर दोन्ही कुटुंबियांना लाजिरवाणा ठरलेला आहे. एका मंगलमय सोहळ्याचा शेवट हाणामारीत झाला, पळापळीत झाला आणि पोलीस स्टेशनमध्ये झाला. या घटनेने हेच सिद्ध केले की पैशाचा हव्यास आणि हट्टीपणा कितीही आनंद क्षणार्धात हिरावून घेऊ शकतो. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.